ताठरता येण्यासाठी चांगल्या चांगल्या आयुर्वेदिक पावडरी एकत्रित केल्या आणि गेली 1 ते 1.5 वर्ष दुधासोबत घेत आहे तरी देखील काहीही फरक पडत नाही, तर असं का? असा एक प्रश्न मला एक जणाने विचारला. यासोबत त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की इतकी महिने मी हे करत आहे तर याचा शरीरावरती काही दुष्परिणाम तर होणार नाही ना? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की आयुर्वेदामध्ये कोणकोणती औषधी द्रव्ये एकत्रित करू शकतो म्हणजे संयोग हा देखील खूप महत्त्वाचा सांगितला आहे. याचबरोबर अनुपान म्हणजे ते कशासोबत खायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जसं की दूध, मध, तूप, पाणी यालाही विशेष महत्त्व सांगितलं आहे. याचबरोबर सर्व पोषक आहे म्हणून तुम्ही एकत्रित करत असाल तर पचनशक्ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की आयुर्वेदिक असो किंवा ॲलोपॅथी असो कोणतंही औषध असो ते कोणत्या कारणासाठी घेत आहात यावरती त्याचा कालावधी ठरतो. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घेण्यात यावीत. एवढं सगळं करून देखील फरक का पडत नसेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भात आमचा एक लॉंग व्हिडिओ दिलेला आहे. अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. तुम्ही तो अवश्य पाहावा. लिंक खाली दिलेली आहे. हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.